वीर शिवलिंगायत महाराज सगळे फार चांगले लोक. आपल्या हातात काय झाले आपल्याला माहित आहे. महाराज आपण आपल्यात फक्त भांडण करतो ते तुम्हाला जास्त माहिती. थोडस जरा लक्ष द्या. थोडस बाजूला जातो मी. मुसलमान समाजात कोणी नोकरी मागायला जाते, सरकारी नोकरी मागायला कोण जाते. बूट पॉलिश करण्यापासून धंद्यापर्यंत त्यांचं आजकाल लक्ष. दर रमजानच्या महिन्यात त्यांनी जकात काढतात. 1%, 2%, 2%. आमच्याकडे 50-60 वर्षापूर्वी ही पद्धत होती. आपल्या मार्केट कमिटीने आपलं जे सिद्धेश्वरची यात्रा जेव्हा भरत होती, प्रामुख्याने बावरत सातोते आमचे अप्पा विश्वनाथ पळसकी साहेब हे जुने लोक कार्य करायचे. स्वतःसाठी काय त्यांनी बघितलं नाही आणि त्यांच्या पदरात समाजाने काय घातलंय हे सगळ्याला माहित आहे. त्याचा विचार सगळ्यांनी करायला पाहिजे. नुसतं आपला समाज 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 म्हणून हे चालणार नाही. मागे एक मी सिद्धास्वामींना कल्पना दिली होती. जगद्गुरूंच्या कामावर आपण झाल्यावर आपल्या समाजात किती विधवा लोक आहेत त्यांचं जरा तुम्ही सर्वे करा म्हणून मी आपल्याला 2-3 वर्षापासून बोलतोय. त्याच्यावर आपण काय लक्ष दिलं का नाही दिलं मला माहिती नाही. बोलायला सगळ्या गोष्टी फार सोप्या असतात, करायचं फार अवघड असतं. आताच राजशेखरनी चांगली भूमिका मांडलेली आहे. डॉक्टर वकील साहेबांनी तर पहिलाच सांगितलं बाबा मी क्रिमिनलचा आहे. त्यामुळं साहेब आपल्या आश्वासन फार आहे. त्यांना जरी आपण सांगितलं नसलं हे काम खालची होऊ शकतं. पैसे 10 रुपये असेल तर 5 रुपये घ्या. डॉक्टर लोकांना सुद्धा आमची विनंती आहे. पण डॉक्टर लोकांना आपण बोलू शकत नाही. पण मेडिकल कॉलेजला आज ऍडमिशन घ्यायचं नंतर पहिला सुरुवातीला ₹1 जातात. 80-80 लाख रुपये दर वर्षाला त्यांची फी असते. त्याचा पण विचार आपण केला पाहिजे.